स्पर्धेला सुरुवात मॅच नंबर 2 बाटली बॉय बिग बॅश 2026 चा सामना क्रमांक 2 पहिल्या डावाचा खेळ सम्राट पॅकर विरुद्ध श्री बॉयज. बोला गणपती बाप्पा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल या वेळेला मात्र बॅटची बाहेरची कडा घेतोय. गली क्षेत्राकडे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुचित कदम या संघातील मात्र एक अनुभवी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. खऱ्या अर्थाने मात्र आपण जर पाहिलं तर असे काही खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला या स्पर्धेदरम्यान बघायला मिळतील जे कित्येक वर्ष या मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवत आहेत. मग ज्यामध्ये सुचित कदम आहे, संकेत कदम आहे, मंदार गुरव, बंड्या, सिद्धेश भोसले, शैलेश शेडगेला सुद्धा मागील मॅच मध्ये आपण इन ऍक्शन पाहिलं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर याच घोडपदेव मधील निखिल पवार. या वेळेला मात्र ऑन साइडला चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक येतोय, चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहे आणि ही एक धाव पूर्ण होते. प्रथमेश साळवी पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीच्या जोडीतून एका बाजूने अमेय आणि अमेयच्या जोडीला प्रितेश अशी सलामीची जोडी. अमेय पवार आणि प्रितेश चव्हाण. श्री बॉयज या संघाकडून मात्र बॅटिंग युनिटचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला सुद्धा बॅटची आतली कडा घेतोय आणि बॉल मात्र घोषांकित क्षेत्राकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एका धावेची भर पडेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेटला आपण जर पाहिलं तर समोर चाळीच्या झाडाच्या सावलीखाली मात्र क्षेत्ररक्षणासाठी उभे आहेत. ऑफ साईडला आपण जर पाहिलं तर समोर सुद्धा काही खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. समोर जो कठड आहे त्याच्या पलीकडे जर बॉल मारला तर नायनर आहे. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मात्र जमिनीलगतचा फटका मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या दिशेला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळतंय मिड विकेट क्षेत्राकडून आणि दुहेरी धावेचा यशस्वी प्रयत्न या पॉवर प्लेच्या षटका दरम्यान. ऑन साइडला जी चाळ आहे त्या चाळीच्या कौलाच्या पलीकडच्या बॉलला आपण जर बॉल पाठवलात समोर अगदी रस्त्यावरती तर तिकडे सुद्धा 9 तुम्हाला मिळू शकतो. 9 धावांचा प्रयत्न तुम्ही तिकडे सुद्धा करू शकता. या वेळेला वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय आणि अशा फिल्डिंगची गरज आहे पॉवर प्ले मध्ये. तुम्हाला धावा अडवायच्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सध्या संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 6 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या पहिल्या 5 बॉल दरम्यान. स्ट्राइक वरती येतोय या वेळेला प्रितेश चव्हाण. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. पहिल्याच ओव्हर मध्ये आखो टप्प्याचा बॉल ओव्हर दी कव्हर्स खेळला गेलेला फटका. नॉन स्ट्रायकर बॅटरने कॉल दिला होता की वाईड बॉल आहे पण त्याला सुद्धा मात्र कुठेतरी छेडलं प्रितेश चव्हाणने आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरला. तिथे मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि या 2 धावांसोबत पहिल्या षटकाची समाप्ती आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेरीस बिनगडीबाद 8 धावा. श्री बॉयज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत ब्रह्मा बॉयज आयोजित बाटली बॉय बिग बॅश 2026 आपण बघत आहात. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ मात्र त्या ठिकाणी संपन्न झालेला आपण पाहिला. 8 धावा पहिल्या षटकात जमवण्यामध्ये यशस्वी राहिले श्री बॉयज संघाचे फलंदाज प्रितेश चव्हाण आणि त्यांच्या जोडीला मात्र आपण पाहिलं तर अमेय पवार अशी सलामीची जोडी मैदानावर आली होती. आणि उद्या आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र ज्यांनी मात्र आपल्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या विनोदी आणि मिश्किल समालोचनाच्या माध्यमातून एक प्रसिद्धी मिळवली असे दशरथ पाटील सर उद्या आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहणार आहेत. नक्कीच आपल्या सर्वच टेनिस क्रिकेट चाहत्यांचं, सर्व खेळाडूंचं आणि सोबत मान्यवर आणि सर्व प्रेक्षकांचं सुद्धा उद्याच्या दिवसात मात्र या विनोदी आणि मिश्किल समालोचनाच्या माध्यमातून एक चांगलं मनोरंजन त्या ठिकाणी नक्कीच होणार आहे. मला वाटतं पहिल्यांदाच आपल्या मुंबई शहरामध्ये दशरथ पाटील सर आणि आपल्या ते सुद्धा या बाटली बॉय बिग बॅशला समालोचनासाठी आवाज देण्यासाठी मात्र ते इथे उपस्थित राहणार आहेत. माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील सुद्धा आज
त्यांची चांगली साथ मला या स्पर्धेनिमित्तानं मिळते. अतिशय नामवंत असं पंचांचं पॅनल गो लाईव्ह सारख्या एका क्रिस्टल क्लिअर युट्यूब वाहिनीवरती मात्र या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण आपण बघू शकता. उंचच उंच टॉवर मैदानाच्या आजूबाजूला बघायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फडकते झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान नवीन गोलंदाजी मार्कवरती अनिकेत बोरसे. I am action, shot arm pull, which is powerful, wonderful, beautiful and successful. पहिला षटकार या मॅच मधला येतोय अमेय पवारच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. इरादा केलाय पक्का, बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. चेंडूला केलंय वाऱ्यावर स्वार, पाठवलाय चेंडू सीमा पार, ठोकलाय षटकार अमेय पवार. आणि या वेळेला मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, त्रिफळा उद्ध्वस्त लाकूड तोड गोलंदाजी होताना पाहायला मिळतेय. गोलंदाजाकडून मात्र या वेळेला तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. षटकारानंतर अमेय पवारचा त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. तिथे मात्र अमेय पवारची विकेट. नवीन फलंदाज प्रतीक लाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 1 डाऊन बॅटरच्या भूमिकेत श्री बॉईज या संघाकडून. अनिकेत बोरसेचा पुढचा चेंडू. या वेळेला मात्र ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर, फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर हाताळला गेलेला हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंच या वेळेला लागू करतायत. व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावा धावफलकावरती, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. या वेळेला चांगला चेंडू, ओव्हरपिच चेंडू होता, हलक्या हाताने मात्र स्टिअर केलं चेंडूला. अगदी ऑलआउटच्या ऍडव्हर्टाईज प्रमाणे पुश करा आणि खुश राहा असं काहीसं समीकरण मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं फलंदाजांच्या माध्यमातून. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते आणि धावफलकाच्या आकड्यात मात्र होतोय बदल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. एक षटकार अमेय पवारच्या बॅटमधून आणि तदनंतर मात्र अमेय पवारच्या विकेट नंतर एक व्हाईट बॉल आणि त्यासोबत एक सिंगल आता मात्र घोषांकित स्वरूपात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत ब्रह्मा बॉईजचं हे भव्य दिव्य आयोजन आपण आज या बाटली बॉयच्या क्रीडांगणावरती बघत आहात. स्थानिक खेळाडूंसाठी मात्र एक भलं मोठं व्यासपीठ आज उपलब्ध करून दिलंय ते ब्रह्मा बॉईज आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी. खऱ्या अर्थानं मात्र या स्पर्धेचे प्रणेते आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय संजय भाई नाईक. फुलटॉस चेंडू होता, या वेळेला मिड विकेटच्या क्षेत्राकडे बॉल जातोय. पुन्हा एकदा मात्र तिथून एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजांचा. प्रतीक लाड आणि त्यांच्या जोडीला मात्र सध्या आपण जर पाहिलं तर मैदानावरती प्रितेश चव्हाण, श्री बॉईज या संघाचे संघनायक. खऱ्या अर्थाने मात्र संघनायक आणि त्यांची हेअरस्टाईल पाहिल्यानंतर मात्र भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची आठवण होईल. आणि तशीच मात्र कर्णधार पदाची भूमिका या वेळेला बजावताना प्रितेश चव्हाणच्या बॅटमधून बॉल जातोय मात्र या वेळेला आउट ऑफ द पार्क. किती धावा आहेत आता याचा मात्र विचार विनिमय करूनच पंच निर्णय कळवतील. 2 धावा घोषित. याने खोदा पहाड और निकला चुहा. इतका मोठा फटका खेळला असं वाटलं की आता 9 धावा मिळत आहेत की काय, पण 2च धावा मिळाल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. धावसंख्येचा आकडा मात्र 19 वर. यावेळेला सुद्धा वाईड लाईन यॉर्कर बॅटची कडा घेतोय
आणि डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 20 धावा पूर्ण होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय. एका गड्याच्या मोबदल्यात श्री बॉयज 20 रन्स ऑन दी बोर्ड. श्री बॉयज आणि सम्राट पॅकर या 2 संघांमध्ये सध्या मात्र चालू असलेला हा सामना क्रमांक 2 आपण बघत आहात. प्रथमतः सम्राट पॅकरने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला होता. 1 विकेट पटकावता आली आहे गोलंदाजांना, परंतु पहिल्या 2 षटकांअखेरीस 10ची सरासरी आणि 20 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात त्या श्री बॉयज या संघाकडून. दरम्यान सामना क्रमांक 3 सुद्धा आपण यानंतर बघणार आहात. एका बाजूला असेल मराठा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात असेल तो NB सिक्सर. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय, रेडी राहायचंय. मराठा वॉरियर्स आणि NB सिक्सर्स. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. पहिल्या डावाचा खेळ जसा संपेल पुढील सामन्याची नाणेफेक मात्र व्यासपीठावरती पूर्ण केली जाईल. 2 षटकाखेरीस 1 गडी बाद 20 धावा श्री बॉयज. टेप बॉलचं षटक मात्र आता हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सुचित कदम, एक अनुभवी गोलंदाजाचा वापर या टेप बॉलच्या ओव्हरसाठी केला जातोय. 12 धावा किंवा 12 पेक्षा अधिक धावा जर तुम्ही बनवलात तर त्या धावा दुप्पट होतील, पण विकेट गमवायची नाहीये. विकेट गमावलं तर 3 धावा वजा सुद्धा होणार आहेत. 1 ते 11च्या मध्ये जर धावसंख्या आपण बनवलात आणि विकेट गमावली नाहीत तर जितक्या धावा बनवल्यात तितक्या धावा नक्कीच मिळतील. पण 12 किंवा 12 पेक्षा अधिक धावा जर या ओव्हरमध्ये तुम्ही बनवलात तर त्या धावा तुम्हाला दुप्पट करून मिळणार आहेत. यानी 1 का डबल ट्रबलचं हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सुचित कदम आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईकवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रतीक लाड. टेप बॉलचा पहिला चेंडू, स्विंग पाहायला मिळतोय या बॉलवरती. फुल टॉस होता, डिक्लेअरकडे चाललाय. टप्पा नव्हता या चेंडूमध्ये. क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे. यावेळेला मात्र चांगला आउट स्विंगर पाहायला मिळतोय. काय जबरदस्त चेंडू हाताळला जातोय सुचित कदम कडून. आणि हीच खासियत आहे या टेप बॉलच्या ओव्हरची. काहीतरी नवीन बघायला मिळतंय आज या स्पर्धेमध्ये. पहिल्यांदा मुंबई सारख्या शहरामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर लोकल टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये टेप बॉलचा वापर, आणि मला वाटतं LPL ला सुद्धा, नक्कीच लालबाग प्रीमियर लीगला सुद्धा आपण पाहिलं तर टेप बॉलचा वापर झाला होता. यावेळेला मात्र इन स्विंगर होता, पण पिचिंग मात्र डाऊन द लेग साईड होती. स्विंग झालाय, बॉल मात्र डाऊन द लेग साईड जातोय. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या दिशेला गेलाय, पण अतिरिक्त धावेची घोषणा तिकडे मात्र पंच अमित गोलतकर सरांच्या माध्यमातून केली जाते. एक क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवू शकता या स्पर्धेमध्ये. एक शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. कडक शिस्तीचं पालन मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला करावं लागणार आहे. ओ हो, या वेळेला मात्र पुढचा दरवाजा फलंदाजानं बंद केला, पण गोलंदाज सुचित कदमनं मागच्या दारानं चोरी केली. लेग स्टिकचा वेध घेणारा चेंडू, आणखीन एका विकेटचं पतन. प्रतीक लाड बॅक टू दी पॅव्हेलियन. 1 मोर विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. आदित्य गुरव, सुजित या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर सुजितने काय बॉल हाताळलेला आहे. अगदी आपण जर पाहिलं तर या टेप बॉलच्या ओव्हरमध्ये अगदी आपण लेदर बॉल क्रिकेट सुरू असल्याचा भास त्या ठिकाणी नक्कीच होईल. सुचितचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा इनस्विंगर होता. इनस्विंगर हाताळत असताना मात्र सुचितला कुठेतरी लाईन आणि लेंथवरती नियंत्रण ठेवावं लागेल. चांगला स्विंग पाहायला मिळतोय या टेप बॉल ओव्हरमध्ये. पहिल्या सामन्यादरम्यान मात्र टेप बॉल ओव्हर तितकीशी प्रभावी नाही पाहायला मिळाली, पण सुचित अगदी या टेप बॉलचा खूप चांगला वापर करतोय. कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग. आणि फलंदाजांना मात्र नक्कीच खेळणं अवघड जात आहे या टेप बॉलवरती. यावेळेला सुद्धा मात्र आउट स्विंगर होता. ओव्हर पिच चेंडू होता. ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनच्या दिशेला जातोय. एक सिंगल घेण्यामध्ये यश मिळतंय दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला मात्र कर्णधार आहेत. खऱ्या अर्थाने श्री बॉयचे महेंद्रसिंग धोनी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. छोट्या चणीचा फलंदाज आहे. सध्या मात्र 24 धावा स्कोर कार्डवरती श्री बॉयज. 2 विकेट्स गमावलेत. हो, पुन्हा एकदा मात्र चांगला यॉर्कर पाहायला मिळतोय. थ्रो केला आहे, पण फलंदाज अगदी चपळ आहेत.
हवेतच हरकत करणारा हा चेंडू होता. यावेळेला मात्र नक्कीच चांगल्या रीतीने त्याची पडताळणी केली आणि त्यानंतर मात्र बॉलला हलक्या हाताने खेळून काढलं. एकंदरीत हा परफेक्ट यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मात्र हाताळलं गेलं होतं ते सुचित कदम कडून. एकेरी धावेची भर पडते 25 ऑन बोर्ड आणि शेवटचा चेंडू शिल्लक या टेप बॉल ओव्हरचा. परंतु हा चेंडू मात्र सुचितला पुन्हा एकदा हाताळावा लागेल, कारण पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला केलेत समांतर आणि धावा मिळणार आहे त्या अवांतर. अतिरिक्त धावांची भर पडते धावफलकावरती. प्रेक्षकांची सुद्धा चांगली गर्दी हळूहळू मात्र जमवताना मैदानाच्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळते आहे. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बरेच प्रेक्षक त्या ठिकाणी गर्दी करून आहेत. झाडाखाली काही प्रेक्षक सावलीचा आधार घेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मात्र आउटस्विंगर हाताळला होता. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय. बॅकअपसाठी फिल्डर. एकाच धाबेवर मात्र समाधान मानावं लागेल. सध्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर प्रितेश चव्हाण आणि आदित्य गुरव 3 षटकांचा खेळ मात्र पूर्ण करतायत. पहिल्या षटकातून 8, दुसऱ्या षटकातून 12 आणि तिसऱ्या षटकातून 7 धावा आणि त्याचबरोबर एक विकेट सुद्धा सुचित कदमच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 3 ओव्हर अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती 27. नक्कीच 7 मधून 3 धावा वजा सुद्धा होणार आहेत. त्यामुळे संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर धावफलकावरती एकूण 24 धावा आपल्याला 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस पाहायला मिळत आहेत. एकंदरीत या टेबलच्या ओव्हरमध्ये जर तुम्ही विकेट गमावलं तर तुमच्या 3 धावा वजा सुद्धा होणार आहेत. पण जर विकेट गमावली नाही तर 12 अधिक धावा तुमच्या दुप्पट होतील. म्हणजे 12, 13, 14, 12 अधिक धावा जर तुम्ही बनवलं तर त्या दुप्पट होतील. पण 1 ते 11च्या मधली जर धावसंख्या तुम्ही त्या टेबल ओव्हरमध्ये विकेट न गमावता बनवलं तर आहे तितक्याच धावा तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे या ओव्हरमध्ये काहीही घडू शकतं. याचा अंदाज लावणं मात्र थोडंसं कठीण आहे की या टेप बॉलच्या ओव्हरमध्ये काय घडणार. तसं बघायला गेलं तर क्रिकेट हा संपूर्णपणेच एक अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि यामध्ये मात्र काहीतरी भर घालण्याचा प्रयत्न आज ब्रह्मा बॉयजच्या या संपूर्ण आयोजन समितीने केलाय. नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश साळवी. यावेळेला मात्र थ्रू दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न. तिकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. एकच धाव घेतली जाते. पाटली बॉयचं हे मैदान खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट जगतामधलं एक वेगळं मैदान म्हणून ओळखलं जातं. या मैदानामध्ये मध्ये एक झाड आहे. आपण आजूबाजूला पाहिलं तर काही डिक्लेअर झोन आहेत. समोर फॅक्टरी आहे. समोर एक गार्डन सुद्धा आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. आणि मुंबईतलं क्रिकेट या वेळेला मात्र लेग बिफोर विकेट साठी मागणी केली आणि पंचांनी ती मागणी उचलून धरली आहे. पायचीच्या स्वरूपात मात्र कर्णधारला माघारी परतावं लागेल. प्रितेश चव्हाण मात्र बॅक टू दी डगआउट. ऑनफिल्ड अंपायर रोशन खापणे सरांनी मात्र आपलं एक बोट आसमानाकडे उंचावलंय आणि फलंदाजाला मात्र चालतं केलंय डगआउटच्या दिशेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 या वेळेला पंच उचलून धरतायत. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या निर्णयावर मात्र आक्षेप घेतला जातोय. चार पंचांचं पॅनल आहे. 2 पंच ऑनफिल्ड आहेत, 2 पंच आउटफिल्ड आहेत. अगदी बारीक पडताळणी करून मात्र हा सर्व स्पर्धेचे जे नियम आहेत तो निर्णय मात्र त्या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांना टीव्ही अंपायरच्या माध्यमातून कळवला जाईल. दूध का दूध और पानी का पानी. गो लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. अँड येस बॅटर आउट. आपला रिव्ह्यू मात्र गमावलाय श्री बॉयजने. यानंतर मात्र आपल्याला कोणताही रिव्ह्यू घेता येणार नाही. प्रत्येक डावाला तुम्हाला एक एक रिव्ह्यू आहे. पहिल्या इनिंग मधला रिव्ह्यू मात्र तुम्ही गमावलेला आहे. तिसरा धक्का लागतो श्री बॉयज संघाला. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर सध्या स्थिरावलेली बघायला मिळते आहे. फलंदाजीसाठी मात्र मैदानावरती दाखल होणारा नवीन फलंदाज श्याम सोलंकी, एक विस्फोटक फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून श्याम सोलंकी यांची ओळख आहे. दोन चेंडू पूर्ण झाले. 4थं षटक मात्र सध्या आपण जर पाहिलं तर प्रगतीपथावर आहे. धावसंख्येचा आकडा मात्र स्थिरावलाय तो 25 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मात्र प्रथमेश साळवी राईट आर्म ओव्हर द विकेट श्याम सोलंकीसाठी.
ओव्हरचा तिसरा चेंडू, या वेळेला मात्र हवेत फटका, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, पण झेल नाही करू शकले, जज नाही होऊ शकला हा बॉल. अगदी समोर असलेल्या फॅक्टरीच्या छतावरून बॉल पलीकडे जात होता आणि या बॉलला जज करणं सोपं नाहीये. अगदी काऊ कॉर्नरची जी बाउंड्री लाईन आहे तिथे जो क्षेत्ररक्षक असेल त्याला मात्र क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण जाईलच. या वेळेला आखूट टप्प्याचा बॉल पण थोडासा कमी गतीने हाताळला होता. श्याम मात्र त्या ठिकाणी शफल झाले होते. एक व्हॅलिड बॉल इथे मात्र पंच घोषित करतायत. मागील चेंडूवरती दुहेरी धाव आणि त्यानंतर मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय तो प्रथमेश साळवीकडून. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ या चौथ्या षटकातून पूर्ण झालाय. धावसंख्येच्या आकड्यात मात्र 2 धावांची भर पडली होती. 27 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मात्र आखूट टप्प्याचा बॉल अगदी आमच्या YouTube लाईव्ह टीमकडे पाठवला जातोय. एका सिंगल धावेसाठीचा इशारा पंच रोशनजी खापणे यांचा. 28 धावा, शेवटचा चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 4 मधला. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आयोजित करत असताना आम्हाला संघ मालकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व संघ मालकांचा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. या वेळेला मात्र एक परफेक्ट ब्लॉक, परफेक्ट यॉर्कर प्रथमेश साळवी यांचा. निर्धाव चेंडूने मात्र ओव्हर नंबर 4 ची होती सांगता. श्याम सोलंकी मात्र या वेळेला खेळण्यामध्ये थोडासा अवघड जाताना हा बॉल त्याच्यासाठी पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूने मात्र ओव्हर नंबर 4 ची समाप्ती होते. 4 षटकांखेरीज संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्डवरती 28 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात श्री बॉईज. पॉवर प्लेची 2 षटक आहेत. पहिलं षटक हे मेंडेटरी पॉवर प्ले आहे आणि शेवटचं षटक हे मेंडेटरी पॉवर प्ले आहे. परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, तर शेवटच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये तिसरं षटक हे टेप बॉलचं षटक असणार आहे. टेप बॉल ओव्हरमध्ये विकेट गमावली त्यामुळे 3 धावा वजा सुद्धा झाल्या. टेप बॉलच्या षटकात टोटल 7 आल्या होत्या, त्यातून 3 वजा केल्या. फक्त 4 धावा त्या ओव्हरमधून मिळाल्या होत्या आणि एक विकेट सुद्धा. अनिकेत बोरसे आलेत बॉलिंग मार्कवर 5वं षटक घेऊन. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट आर्म जॅम केलाय, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर जातोय. पंचांचा निर्णय मात्र येणं बाकी आहे. दुहेरी धावेचा इशारा बहुतेक त्या ठिकाणी. हा 2 धावांचा इशारा मात्र या ठिकाणी पंच कळवत आहेत. काही ठिकाणी जे डिक्लेअर झोन आहेत ते पंचांना सुद्धा त्या ठिकाणी जज करणं काही वेळेला कठीण जाते. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती आजचा 14 मार्चचा दिवस जो आहे तो कमबॅक दिवस मानला जातो. त्यामागे एक कारण आहे, तेही आपल्याला नक्कीच सांगू. पण त्यापूर्वी पाहूया या चेंडूचा खेळ. ओव्हर नंबर 5 आणि हाही चेंडू मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, तो मात्र मिस केला. या वेळेला मात्र फलंदाज स्ट्राईक वरती सध्या आपण जर पाहिलं तर आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळत आहेत ते आदित्य गुरव. आतापर्यंत अनिकेत बोरसेने 2 चेंडू हाताळले, 2 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवर डबल आलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूसाठी अनिकेत. या वेळेला मात्र वाईड लाईन यॉर्कर होता, कव्हर्सला मात्र एक हाती कॅच पकडली गेली आहे. वा मित्रांनो, ही जर कॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी. यश पानसरे या खेळाडूने मात्र काय कॅच पकडली आहे. कॅच ऑफ द डे आपल्याला म्हणावी लागेल या कॅचला. नक्कीच एक अप्रतिम असा झेल त्याने टिपलाय. बरोबर ज्या वेळेला एखाद्या खेळाडूला निशाणा दिसलेला असतो त्याच वेळेला मात्र आमचे डीजे मास्टर गाणं लावतात. याही वेळेला मात्र चांगला निशाणा, नक्कीच चांगली नजर होती बॉलवरती आणि हा एक हाती कॅच या वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. तो यश पानसरेच्या हातामध्ये. विकेटचं होईल पतन. माघारी परतलाय आदित्य गुरव, त्याची जागा घेतोय नवीन फलंदाज.
पुन्हा एकदा मात्र परफेक्ट यॉर्कर होता. पॉईंटच्या दिशेला मात्र डिक्लेअर झोनकडे बॉल ट्रॅव्हल करतोय. एका धावेची भर पडेल धावफलकावरती. धावसंख्येच्या आकड्यात होतोय बदल. 31 धावा स्कोर कार्डवरती. ओव्हरमधले 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश निकम आणि नॉन स्ट्राईकला श्याम सोलंकी. अनिकेतचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र 2 मीटरवरून म्हणजेच गुड लेंथ वरून मात्र हा बॉल पिचिंग केल्यानंतर सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या दिशेला. आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू हाताळायला गेला अनिकेत बोरसेकडून. त्यावर मात्र एक सिंगल येते आणि ओव्हरची होती समाप्ती. 5 षटकांखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं षटक मात्र अनिकेत बोरसे यांचं. एक षटकात आपण जर पाहिलं तर पहिल्या वैयक्तिक षटकामध्ये अनिकेत बोरसे यानं 12 धावा खर्च केल्या. पण या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 4च धावा खर्च करत एक विकेट मात्र त्यांनी पटकावली आहे. 5 षटकांखेरीज एकूण धावसंख्या झाली ती 32 धावा. फक्त 4 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. लक्षात घ्या फिल्डिंग टीम. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी मात्र बॉलिंग मार्क वरती यश पानसरे. एक चांगला झेल सुद्धा त्याने टिपलाय. बघूया आता शेवटच्या षटकात मात्र यश गोलंदाजी कशी करतोय. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन श्याम सोलंकीसाठी या वेळेला मात्र हलक्या हाताने मात्र हलकासा लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो. आणि या लेग ब्रेक वरती मात्र श्याम सोलंकी एकच धाव मात्र मिळवू शकलेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ब्रह्मा बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र आयोजित करण्यात आलेले हे बाटली बॉय बिग बॅश 2026च्या नवीन पर्वाचं आयोजन आपण पुन्हा एकदा अनुभवत आहात. एक चांगला बॉल. या वेळेला मात्र यश पानसरेनं फसवलंय. श्याम सोलंकी सारख्या फलंदाजाला मात्र दबून ठेवलंय. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल हा फलंदाजांवरचं दडपण वाढवत जाईल. Hello, check, check. Check. Hello. Mic test. Audio test. Hello. Hello, check. Hello. Hey, hello. तर मैदानाकडे लक्ष टाकूया. काही तांत्रिक प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी सॉल्व्ह होतीलच. तोपर्यंत या वेळेला आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो यश पानसरेच्या माध्यमातून. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाईल. आणखीन एक निर्धाव चेंडू मात्र बघायला मिळतोय. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ या शेवटच्या षटकातून पूर्ण झालाय. 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या डावातले. इनिंग ब्रेक मध्ये मात्र पुढील मॅचचा टॉस होणार आहे. या वेळेला मात्र बॉल हवेत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला. फिल्डर डाऊन दी बॉल अँड स्ट्रेट इन टू दी बास्केट. पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय श्याम सोलंकीचा खेळ. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये मात्र यश पानसरेनं श्याम सोलंकीला अडकवलंय. 5वा विकेट गमावला जातोय श्री बॉईज संघाकडून. चला मराठा वॉरियर्स आणि NB सिक्सर्स दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. दरम्यान शेवटच्या बॉल साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेयर
इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेत अमय सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल फक्त हाताळण्याची या इम्पॅक्ट प्लेअरला खेळाडूला संधी मिळते. शेवटचा चेंडू आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ व्हॅलिड बॉल, इट्स अ लीगल डिलिव्हरी होती आणि यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर ओव्हरची होती समाप्ती. पंचांनी मात्र नक्कीच योग्य ती पडताळणी करून हा निर्णय घेतला आहे आणि या निर्धाव चेंडूसोबत पहिल्या षटकाचा आपण जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खऱ्या अर्थाने मात्र हा खेळ इथे समाप्त होतोय आणि संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र आता गरज आहे ती सम्राट पॅकरला 41 धावांची. 41 रन्स टू विन. शेवटच्या षटकातून एकंदरीत 8 धावा आणि 1 विकेट मात्र यश पानसरेच्या खात्यामध्ये. एक वाईट बॉल आणि कॅचआउटच्या स्वरूपात 1 विकेट आली होती. अशा पद्धतीने मात्र हा शेवटच्या षटकाचा खेळ आणि पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस मात्र 5 गडी गमावत श्री बॉईज या संघानं 40 धावा जमवल्यात. 41 धावांचं माफक असं आवाहन मात्र येणाऱ्या 6 षटकांदरम्यान पूर्ण करावं लागणार आहे ते सम्राट पॅकर या संघाला. तर आपण जाऊया मात्र मुख्य व्यासपीठाच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला असेल मराठा वॉरियर्स, विरोधामध्ये असेल तो मात्र NB सिक्सर. आणि हा टॉस करण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर मी निमंत्रित करतोय म्हणजे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांना. धन्यवाद. आणि हा टॉस करण्यासाठी मात्र आमचे मान्यवर सन्माननीय शैलेशजी शिडगे आप्पा यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक पूर्ण करायची. मराठा वॉरियर्स कॅप्टन आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. NB सिक्सर्स या संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठा वॉरियर्स टीम कॅप्टन आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे. टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा. चला या NB सिक्सर्स आणि मराठा वॉरियर्स कॅप्टन आपण लगेचच टॉससाठी व्यासपीठावर या. चला या लगेच टीम मराठा वॉरियर्स. अथवा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल, आपण याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील मॅचचा टॉस केला जाईल आणि या मॅचमध्ये सगळ्यात महागडा खेळाडू इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे मराठा वॉरियर्स. या संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू सिद्धेश भोसले इन ॲक्शन या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. NB सिक्सर्स एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स. हे 2 कॅप्टन आहेत आणि आजच्या या पहिल्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा टॉस केला जातोय. ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दिलीपभाई गवस यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टेल टॉस का बॉस आणि दुसऱ्या बाजूला हेड आहे. कोण कॉल करणार आहे? मराठा वॉरियर्स कॉल करेल. हेड्स इज द कॉल आणि हेड्स टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा तुम्ही निर्णय स्वीकारलाय. टेप ओव्हरचं देखील षटक आहे आणि इकडे स्पर्धेचे नियम वेगळे आहेत. काय अभ्यास करून तुमचा संघ मैदानामध्ये उतरला आणि विशेष बाब म्हणजे या संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू तुमच्या संघामध्ये सिद्धेश भोसले, त्याच्याविषयी काय सांगशील आणि या मॅचमध्ये काय रणनीती आखली समोरच्या संघाविरुद्ध? सर आमचं हेतू तर हेच असेल की आम्ही समोरच्या टीमला जेवढा कमी स्कोरमध्ये म्हणजे 30-40 रनच्या स्कोरच्या आतमध्ये बॉल टू बॉलमध्येच अडवायचा प्रयत्न करू. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल आमचा महागडा खेळाडू, सर तो डिझर्विंग आहे, खेळतो, त्यांनी त्याचा गेम दाखवलेला आहे म्हणून त्याच्यावरती तेवढे पॉईंट्स आणि आम्हाला त्याला घेण्यामध्ये तेवढा आनंद मिळाला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे या खेळाडूसाठी, सामन्याचा जो टॉस झालाय त्या टॉसच्या दरम्यानच एक पारितोषिक देखील जाहीर झाले. लगातार 6 बॉलवर 6 षटकार जर त्याने ठोकले तर या मॅचमध्ये भगवान शेठ सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार या खेळाडूला दिला जाईल. अपोजिट संघाच्या कर्णधाराकडे देखील आपण जाणार आहोत. समोरच्या संघाने टॉस जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. त्यांनी सांगितलं की आम्ही 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. तुम्ही काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? आणि या स्पर्धेमध्ये स्पर्धेचे नियम देखील वेगळे आहेत. एक विशेष संकल्पना आणली गेली यावर्षी. गतवर्षी देखील तुम्ही ही स्पर्धा खेळलात, पण यावर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आयोजन समितीने केलाय. काय सांगशील? नक्कीच खूप चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे. तशाच प्रकारे टेप बॉल ओव्हर हा देखील आपल्याला संकल्पना पाहायला मिळते. काहीतरी नवीन पाहायला मिळते पहिल्यांदाच बाटली बॉय या क्रीडांगणामध्ये. आणि सेकंड म्हणजे की आमची टीम अजूनपर्यंत इथे अवेलेबल झालेली नाही आहे.
तर आम्ही अजून पण विचार करतोय की टेप बॉल ओव्हरमध्ये म्हणजे इंटरेस्टिंग आहे. टेप बॉल ओव्हर ही नवीन काहीतरी संकल्पना आहे आणि त्यामध्ये पण आम्हाला विचार करायला लागतोय आता मॅचच्या आधी की बॉलर कोणता काढायचा आहे, काय सगळ्या गोष्टी अजूनपर्यंत काय अवेलेबल नाही तिथे, बरोबर. तर त्या पद्धतीने आम्ही विचार करणार आहे आणि आम्ही नक्कीच पहिली फलंदाजी करताना नक्कीच आम्ही कुठेतरी 60+ धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. या मॅचसाठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा, आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर हा, दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे, मॅच चालू होण्यापूर्वी आपले टेप बॉलर आहेत ते 2 बॉलर आमच्यापर्यंत कळवायचे आहेत. तर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालेला आहे. टॉस जिंकल्या टीम मराठा वॉरियर्सच्या संघाने आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय. यस, जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पाताडे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. चला 40 धावा बनल्या पहिल्या डावादरम्यान आणि 41 धावांचा माफक असं आव्हान म्हणू आपण, कारण पहिल्या सामन्यादरम्यान आपण जर चर्चा करायची झाली तर 50 धावा 51 टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि ते सुद्धा चेस झालं होतं. दरम्यान दुसऱ्या सामन्यामध्ये फक्त 41 धावा आता मात्र चेस करायच्या त्या सम्राट पॅकरला. सलामीची जोडी आणि पहिला गोलंदाज सज्ज आहे. पहिला चेंडू लाऊड अपील आणि या लाऊड अपीलला मान्यता मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र पायचीतच्या स्वरूपात बॅटर बॅक टू दी डगआउट. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, खेळाडू बाद. मित्रांनो, वेळेत आपल्याला DRS घ्यायचा आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील सुपरस्टार खेळाडू आपल्याच काळाचोकी परिसरातील मंदार गुरव बंड्या यांचं सुद्धा मैदानावरती आगमन आणि या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू म्हणून जर आपण पाहिलं तर सिद्धेश भोसले नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. संकेत कदम सुद्धा मैदानावरती आहेत. सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत आहे, सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे आणि उपस्थित आमच्या सर्व मान्यवरांचं विशेष स्वागत आज या स्पर्धेनिमित्तानं. सुचित कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्याच चेंडूवरती मात्र गोलंदाजाला सफलता मिळते. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाने मात्र चेतनने प्रथमेश साळवीला तंबूच्या रस्त्याला माघारी पाठवलंय. सुचित कदम इन ॲक्शन. यावेळेला मात्र फुलटॉस बनवला, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धाव कंप्लीट होते. सुचितच्या बॅटमधून आलेल्या सिंगल सोबत वैयक्तिक आणि सांघिक धावांचंही खातं उघडलं गेलंय. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे मैदानामध्ये, त्यामुळे आता क्षेत्ररक्षकांना थोडीशी जास्त धावपळ करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूने मात्र सुचित कदमच्या जोडीला अमोल मातल डावखुरी आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. नॉन स्ट्राईक वरून आता स्ट्राईक वर येतोय अमोल आणि त्याच्यासाठी मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलली जाते. सर्व खेळाडूंच्या अंगावरती जे टी शर्ट्स पाहताय खऱ्या अर्थानं आम्हाला खूप चांगलं सौजन्य ज्यांनी केलं त्या सर्वांची नावं त्या टी शर्टच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला बघायला मिळतील. श्री बॉईजच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर श्री जगदीश राऊत साहेबांचं नाव कोरलं गेलंय. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष. आणि दरम्यान या वेळेला मात्र या बॉलवरती सुद्धा कॉट बिहाइंडच्या स्वरूपात यष्टीरक्षकाकडून बॉल सुटला होता पण स्लिप मध्ये एक चांगला झेल टिपला जातोय आणि अमोल मातल बॅक टू दी पॅव्हेलियन. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा हादरा लागतोय तो सम्राट पॅकर या टीमला. खेळाडूंसाठी मात्र या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था केली गेलेली आहे, नाश्त्याची व्यवस्था केली गेलेली आहे. तर पुढील अर्ध्या तासामध्ये मात्र आपलं जे नाश्ता काउंटर आहे ते आपण सुरू करणार आहोत. त्यानंतर मात्र आपलं सर्व खेळाडूंना या ठिकाणी नाश्ता करण्याची नक्कीच संधी आहे. दरम्यान आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय ते गोलंदाज चेतन चव्हाण कडून. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत.
त्यामुळे संकटात सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सम्राट पॅकर हा संघ. संघर्षातून सुरुवात होते, परंतु संघर्ष हे जीवन मित्रात जो थांबला तो संपला. इथे रडायचं नाही, इथे लढायचं. बिना संघर्ष कोई महान नहीं होता और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स. आता फलंदाजांसाठी मात्र इकडे आड आणि तिकडे विहीर अशी काही परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली बघायला मिळते. दडपणाखाली मात्र बॅटिंग करतील की स्वाभाविक खेळ दाखवतील नवीन फलंदाज मैदानामध्ये. लोअर फुल टॉस बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. मनगटी फटका पाहायला मिळाला. चोरट्या दाव्याच्या प्रयत्नामध्ये चांगला थ्रोही बघायला मिळतोय, पण कलेक्शन मध्ये थोडीशी गडबड झाली आहे आणि एका धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. 4 चेंडू पूर्ण, विकेट सिंगल असं मात्र काहीच पहिल्या 4 चेंडूचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळालं. 4 चेंडू 2 धावा 2 विकेट. लास्ट 2 बॉल्स टू गो. 2 चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेत या षटकातील. सुचित कदम एक अनुभवी खेळाडू आहे. आज आपल्या अनुभवाचा वापर मात्र आपल्या टीमच्या विजयासाठी त्याला करून घ्यावा लागणार आहे. आपला अनुभव पणाला लावावा लागणार आहे. आपलं सर्वोत्कृष्ट या ठिकाणी द्यायचं आहे आज सुचितला, कारण या स्पर्धेतला आज पहिलाच सामना खेळते सम्राट पॅकर आणि समोर लक्षही तितकं बघायला गेलं तर मोठं नाहीये. अवघ्या 41 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावरती आपण नेहमी जसं म्हणतो की कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. काही वेळेला गोलंदाजीच्या जीवावरती सुद्धा तुम्ही सामने जिंकू शकता आणि तेही आपण बऱ्याच स्पर्धांमधून पाहिलेलं आहे, बऱ्याच सामन्यांमधून पाहिलेलं आहे. यावेळेला फुल टॉस आणि या फुल टॉसचा पूर्णपणे समाचार घेण्याचा प्रयत्न होतोय. दिशा मात्र घोषांकित क्षेत्राकडे चालली आहे. 2 धावांचा इशारा पंचांकडून आणि ओव्हरची मात्र समाप्तीची घोषणा. पहिल्या षटकाखेरीज चेतन चव्हाणच्या ओव्हरमधून 2 विकेट आणि शेवटच्या बॉलवर आलेल्या दुहेरी धावेसोबत धावसंख्या 5. अवघ्या 5 धावा पहिल्या षटकाखेरीस आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाजी यावेळेला मात्र सुचितनं हलक्या हाताने दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाय चेंडूला. कोणतेही मोठे फटके खेळायचा इरादा दिसत नाहीये सुचितला. सिंगल डबलने मात्र स्वतःला सध्या सेट करतायत, कारण सलामीचे 2 फलंदाज जे आहेत ते थोडेसे लवकर आउट होऊन माघारी परतले होते आणि त्यानंतर मात्र कुठेतरी डावाला सावरण्याचं काम, किंबहुना आपण जर पाहिलं तर स्वतःला सेट करण्याची वेळ मात्र तिकडे घेतली जाते सुचित कडून. तसं बघायला गेलं तर सुचित एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. आज स्टेप बॉल ओव्हरमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली सुचितनं आणि सध्या मात्र फलंदाजीसाठी सम्राट पॅकड या संघाकडून 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये. यावेळेला ओव्हरपिच चेंडू, पुन्हा एकदा मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह. रन घेण्याची कोणतीही संधी तिकडे मिळत नाहीये. आणि यावेळेला मात्र पंचांनी मान्यता दिली आहे या रनआउटच्या अपीलला. सुचित कदमला सुद्धा माघारी परतावं लागेल. एक मोठा विकेट इथे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बडी मछली जाल में फसी आहे. मोठा मासा गळाला लागलाय. सुचित कदम तंबूच्या आसऱ्याला, भरतीच्या दिशेला.
खऱ्या अर्थानं आता कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय तो श्री बॉईज या संघाचा, कारण फलंदाजीतून काही खास धावा त्यांना बनवता आल्या नव्हत्या. पहिल्या 6 षटकांदरम्यान फक्त 40 बनवू शकली होती श्री बॉईजची टीम, पण गोलंदाजीच्या जीवावरती या ठिकाणी मात्र नक्कीच समोरच्या संघावरती दडपण आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली जाते सम्राट पॅकरच्या सर्व फलंदाजांसमोर. आपण जर पाहिलं तर कुठेतरी गुडघे टेकायला भाग पाडलंय या श्री बॉईजच्या गोलंदाजांनी. पुढचा चेंडू येता या वेळेला सुद्धा लाऊड अपील आणि पुन्हा एकदा अपीलला मान्यता मिळते पंचांकडून. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आणखीन एक बॅटर बॅक टू दी डगआउट. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. या वेळेला मात्र नक्कीच असं वाटलं की सुजितने जाता जाता हे गाणं म्हटलं असावं की मी निघालो तुम्ही येता का. आणि म्हणूनच त्याच्या मागोमाग मात्र आपण जर पाहिलं तर राहुल सुद्धा त्याच्या माघारी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन फलंदाज विकी सिंग मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक डे आहे आज खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती. आपण जर चर्चा करायची झाली तर 14 मार्च 2011चा दिवस ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा कोलकाताच्या इडन गार्डन्सवरती रंगत असणारा सामना, आणि त्यामध्ये VVS लक्ष्मण आणि राहुल द्रविड सरांची 376 धावांची पार्टनरशिप. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर भारतीय संघाचं फॉलोऑन वरून मिळवलेला विजय, फॉलोऑन नंतर मिळवलेला विजय आणि स्पर्धेमध्ये केला गेलेला तो कमबॅक खऱ्या अर्थानं मात्र पाहण्याजोगा होता. आणि असाच काहीसा कमबॅक आज गोलंदाजीच्या जीवावरती श्री बॉयची टीम करताना दिसते ती सम्राट पॅकर या संघाच्या विरोधात. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर 1 बॉल शिल्लक, ओव्हर नंबर 2चा 7 धावा 4 गडी बाद. आणि खऱ्या अर्थाने मात्र आजच्याच दिवशी आपण जर पाहिलं तर इंग्लंड संघाच्या विरोधामध्ये मात्र वेस्ट इंडिज संघाने कसोटी सामन्यामधला आपल्या सर्वात लो स्कोरिंग सामना खेळला होता. 47 धावांवरती ऑल आउट झालेला वेस्ट इंडिजचा संघ आपण पाहिला होता. यावेळेला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मात्र डिक्लेअरकडे हा बॉल जाताना पाहायला मिळतोय. आणि तसाच काहीसा मात्र कमी धावांवरती ऑल आउट होण्याचा कुठेतरी इरादा दिसतोय इथे सम्राट पॅकरचा. होय, नक्कीच असं वाटलं होतं की या पहिल्या डावातून कुठेतरी 80 किंवा 90 धावा होतील, पण त्या अपेक्षेपेक्षा दुसरा डाव काहीसा वेगळा बघायला मिळतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय. इकडे आड आणि तिकडे वीर अशी काहीशी परिस्थिती मात्र सध्या सम्राट पॅकर संघावरती आहे. परंतु कमबॅक करावं लागेल, पुनरागमनाची गरज आहे, आत्मविश्वास जागृत ठेवावा लागेल, तर आणि तरच मात्र या मॅचमध्ये विजय मिळवता येईल तो सम्राट पॅकर या संघाला. आणि संघमालक आपण जर पाहिलं तर SVPL या स्पर्धेमध्ये मला वाटतं सर्वात महागडाचा संघ हा येस टेप बॉलची ओव्हर. आणि नक्कीच येत्या कालावधीमध्ये आपण शिवडी विधानसभा प्रीमियर लीग सारख्या एका भव्य स्पर्धेचं आयोजन काळा चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानावरती सुद्धा बघणार आहात. आणि त्या स्पर्धेमध्ये संघमालक म्हणून कामगिरी पाहणार आहेत आपल्या चिंचपोकळी परिसरातील आमचे लाडके मित्र प्रथमेश येंद्रे उर्फ सोनू. प्रथमेश, आपलं सहर्ष स्वागत आहे आज या बाटली बॉय बिग बॅश 2026 मध्ये. टेप बॉल ओव्हर एक नवीन संकल्पना, आणि ती हाताळण्यासाठी मात्र बॉलिंग मार्कवरती निखिल निरकर ओव्हर द विकेटचा मारा घेऊन स्ट्राइक वरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी सिंग पहिला बॉल, आणि पहिल्या चेंडूवरती टेप बॉलला बीट झाले. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव अमित गोलतकर सरांच्या माध्यमातून मात्र आम्हाला कळवली जाते. अतिरिक्त स्वरूपाची धाव. आणि तिथे समोर डगआउटच्या बाजूला जे काही प्रेक्षक उभे आहेत, खेळाडू उभे आहेत, आपण थोडंसं आपण सगळ्यांनी एका बाजूला या. 1 मिनिट मॅच थांबवा सर, सगळ्यांनी आत या, तिथून सगळ्यांनी आतमध्ये या. तिकडे कोणीही थांबू नका प्लीज, आपल्या सर्वांना विनंती आहे. संकेतजी, चला सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा मात्र जाऊया टेप बॉल ओव्हरकडे. निखिल निरकर या वेळेला मात्र चांगला चेंडू, परंतु हाईट थोडीशी जास्त या वेळेला दिसून येत होती. अपील केली लेग बिफोर विकेटसाठी, पण पंचांचा निर्णय लेग बाईज. मागणी केली जात होती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 36 प्रमाणे, पण पंचांनी लागू केला तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23.
अर्थात लेगबाईच्या स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. विकी सिंग आणि विकी सिंगच्या जोडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये विकास मेहतर मैदानात बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. दुहेरी अंकामध्ये स्कोर पोहोचलाय 10 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला सुद्धा अपील करतायत, परंतु अपील आणि यावेळेला अपील मान्य. चेक चेक डीजे थँक्यू. मला वाटतं या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केली आहे. आता हा निर्णय जो आहे तो हायकोर्टातून सुप्रीम कोर्टाकडे येतोय. अर्थात ऑनफिल्ड पंच मात्र टीव्ही अंपायरकडे मागणी करतायत. आपल्या गो लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती अधिकृत युट्यूब वाहिनीवरती आपल्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा 2 कॅमेऱ्यांशी वेगवेगळ्या अँगलनं सुरू आहे आणि त्यातूनच मात्र या ठिकाणी काय निष्पन्न होतं हे आता आपल्याला टीव्ही अंपायर कळवतीलच. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याच शिवडी विधानसभेतील एक नामवंत असे पंच सुबोधजी घडसे त्याची पडताळणी करत असताना एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. काहीशी वेगळी संकल्पना यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मा बॉईज यांचं हे दैदिप्यमान असं आयोजन आपण अनुभवत आहोत. काळाचौकी घोडपदेव परिसरातील या बाटली बॉय क्रीडांगणावरती. अँड येस बॅटर आउट, योग्य तो निर्णय होता पंचांचा. रिव्ह्यू गमावलाय. विकी सिंग बॅक टू द पॅव्हिलियन. ओमकार नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू या वेळेला सुद्धा चांगला स्विंग पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू या षटकातून येताना आपल्याला बघायला मिळेल. लेगबाईच्या स्वरूपातल्या 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती मात्र पायचीच्या स्वरूपातली विकेट आणि चौथ्या चेंडूवरती मात्र हा निर्धाव चेंडू आलेला बघायला मिळतोय. 5 गडी बाद 10 धावा. एकंदरीत कुठेतरी हे 41 धावांचं आव्हान थोडंसं आता महागडं ठरताना दिसतंय. या वेळेला मात्र ऑन साइडला पुल केलाय, तिथे मात्र फिल्डर आणि आणखीन एक विकेट. चेक थँक्यू सो मच डीजे. आणखीन एका विकेटचा बदल. मला वाटतं साई लीलाचं मात्र मी निघालो तुम्ही येता काय गाणं बरंच मनावर घेतलेलं दिसतंय सम्राट पॅकरने. एका मागोमाग एक फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला चाललेत. या वेळेला सुद्धा एक चांगला जबरदस्त असा चेंडू या वेळेला हाताला गेलाय. चांगली स्विंग गोलंदाजी पाहायला मिळते. असा आपण जर पाहिलं तर मायनस रन्स होणार आहेत. मला वाटतं एकूण 2 विकेट या ओव्हरमध्ये गमावले गेले, त्यामुळे 6 रन्स मायनस होणार आहेत. या ओव्हरमधून टोटल आपण जर पाहिलं तर फक्त या ओव्हरमधून आलेले जे रन आहेत तेच मायनस होणार आहेत. ओव्हरऑल स्कोर मधून मात्र आपण जर पाहिलं तर रन मायनस होणार नाही. त्यामुळे ही ओव्हर जी आहे ती मेडन ओव्हर असणार आहे. एकंदरीत हे निर्धाव षटक मात्र घोषित केलं जात आहे आणि संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिलं तर 8 धावा. चेक चेक. जेवढे रन या ओव्हरमध्ये आले तेवढेच रन मायनस होणार आहेत. 2 आले होते, 10 झाले होते, त्यातून 2 मायनस झाले. 8 धावा धावफलकावरती आहे. हा एक वेगळा नियम आहे आणि जिंकण्यासाठी मात्र आता आपण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. म्हणजे एकंदरीत सम्राट पॅकर या संघाकडून हा सामना थोडासा आता लांब लांब जाताना दिसतोय. नवीन गोलंदाजाला मात्र पाचारण केलं जाईल बॉलिंग मार्कवरती.
चौथं षटक प्रतीक लाडच्या हातामध्ये. बॅटिंगसाठी मात्र मैदानामध्ये एका बाजूने विकी सिंगचे विकेट नंतर ओमकार आणि ओमकारच्या जोडीला निशांत. विकास आणि ओमकार, विकास आणि निशांत. या वेळेला मात्र आणखीन एक बिग हिट पाहायला मिळेल. बऱ्याच वेळानंतर मात्र ज्याची प्रतीक्षा होती, ज्या फटक्याची वाट पाहिली जात होती, तो फटका येतोय. षटकार. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. आता मात्र कुठेतरी विकास मेहतरने आपल्या टीमला दिलासा दिलाय. मैं हूं ना असं म्हटलंय. बघूया आता इथून पुढे मात्र कशी बॅटिंग करतील. 18 मध्ये 33 बनवायचे आहेत. एकंदरीत आपण जर क्रिकेटच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या 18 बॉलमध्ये आज विकास मेहतरला 5 षटकार ठोकावे लागणार आहेत आणि हा पहिला षटकार नक्कीच त्यांच्या बॅटमधून आलाय. 8+6 14 धावा स्कोरबोर्ड वरती. सहा विकेट्स गमावलेत सम्राट पॅकरने. खालच्या फळीतले आता मात्र फलंदाज शिल्लक आहेत आणि या वेळेला डाऊन द ग्राउंड पण झाडामध्ये गेलाय. 2 धावांचा इशारा येईल पंच रोशनजी खापणे सरांच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या आहेत. धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. 16 धावा स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास मेहतर इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातला खेळाडू नाहीये. हार उन्हीं की होती है जो मान लेता है और जीत उन्हीं की होती है जो ठान लेता है. या वेळेला मात्र ताकदीने बॅट भिरकावली परंतु वेगानं हा हाताळलेला चेंडू होता. गोलंदाजाच्या माध्यमातून प्रतीक लाड गतीमध्ये परिवर्तन करतोय. आपल्या गोलंदाजीतली व्हरायटी मात्र तो दाखवतोय. या वेळेला चांगला गतीचा हा बॉल पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरून मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल. पंधरा चेंडू 25 धावा अजून बनवायचे आहेत. या वेळेला मात्र फुलर लेनचा बॉल. या वेळेला मात्र बॉल जातोय तो पॉइंटच्या वरून डिक्लर झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेची भर पडेल. खरोखरच एक वेगळी संकल्पना आज टेप बॉल बघायला मिळते आहे. त्याचबरोबर आगळे वेगळे नियम पाहायला मिळत आहेत. एका बॉलमध्ये 9 धावांची गरज सुद्धा आज या स्पर्धेमध्ये तुम्ही पूर्ण करू शकता असे काही नियम आहेत. आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय डीप मिड विकेटला. फिल्डर डाऊन दी बॉल आणि येतोय हा इथे लांब 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 लचक षटकार. विकास मेहतरच्या बॅटमधून होतोय धावांचा विकास. जो बल्लेबाजी करे बेहतर उस बल्लेबाज का नाम है विकास मेहतर. या वेळेला मात्र सिंगल कडे ढकललाय बॉल. सेन्सिबल क्रिकेट मात्र खेळलं जात आहे. समीकरण सामन्याचं पूर्णतः बदललं. या ओव्हरमध्ये विकास मेहतरने चांगला धावांचा विकास करत संघाच्या धावसंख्येला नेऊन पोहोचवले ते आता 24 या धावसंख्येवरती. 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आता मात्र गरज आहे. काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये मात्र कोण जिंकणार याचं उत्तर फक्त आणि फक्त वेळ देऊ शकते. कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. बारा चेंडू आणि 17 धावा. 6 विकेट्स गमावलेत तरी सुद्धा मात्र हार मानायला तयार नाही आहेत विकास मेहतर. ते म्हटलं जातं ना की लाख बुरा चाहो तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. वेळ कोणाच्या बाजूने आहे. वक्त वक्त की बात है. जिसका आ गया वो छा गया. सध्या मात्र गोलंदाजी मार्क वरती कोण आहे तर आदित्य गुरव आणि स्ट्राइक वरती निशांत टेमकर. 12 चेंडू 17चं समीकरण.
सम्राट पॅकर आणि श्री बॉईज यांच्यामध्ये रंगत असलेला हा सामना क्रमांक 2 बाटली बॉय बिग बॅश 2026 पहिला दिवस. यावेळेला मात्र स्ट्राईक मला वाटतं विकासला देण्याचा जास्तीचा प्रयत्न असेल. डिक्लेअरकडे बॉल जातोय का पाहूया. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे आणि 2 धावा घोषित केल्यात पंचांनी. थोडक्यासाठी असं वाटलं होतं की एकच धाव मिळते की काय, पण 2 धावांचा इशारा पंचांनी आम्हाला कळवलाय. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आता आलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. रोमांच वाढतोय या सामन्यातला. आता मात्र गोलंदाजी युनिटकडे सुद्धा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. प्रेशर आतापर्यंत फलंदाजांवरती होतं, पण आता मात्र उत्साह थोडासा वाढलाय तो सम्राट पॅकरच्या डगआउट मध्ये. पुन्हा एकदा कट केलाय. या वेळेला मात्र खेळाडू आहेत शॉर्ट कव्हरला. विकेट किपरकडे थ्रो केला जातोय. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला असा हा चालू असलेला सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणि पुन्हा एकदा मात्र परफेक्ट यॉर्कर डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न होता, पण निशाणा साधला गेलेला नाहीये. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी बॅट तर कधी बॉल, असा हा रंगत असलेला सामना. कधी सम्राट पॅकर तर कधी श्री बॉईज, असा हा सामना मैदानामध्ये रंगतोय. 8 बॉल आणि 14 धावांची गरज. 27 वर 6, 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर ही सध्याची स्थिती या मॅचची. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, तोही सध्या पाहिजे तसा खेळता आलेला नाहीये. रनआउटच्या प्रयत्नामध्ये आहेत. विकास मेहतर डेंजर झोन कडे धावत होते. 1 धाव पूर्ण होते आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 1 घर पुढे सरकते 28 या धावसंख्येवरती. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक सिंगल तिकडे मात्र घेतली जाते. अगदी दिवसाढवळ्या धावांची चोरी केली या 2 फलंदाजांनी. शेवटचा बॉल मात्र आता शिल्लक राहिला या 5व्या षटकातला. 7 बॉल आणि 13 धावा. 11.14 चा रिक्वायर्ड रन रेट. सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्याकडे, कारण जबरदस्त असं कमबॅक, जबरदस्त असं पुनरागमन. आजचा दिवसच कमबॅकचा आहे आणि ही भागीदारी खूप महत्वाची राहील. फुल टॉस बॉल दिशा दाखवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा मात्र चोरट्या धावेच्या प्रयत्नात आणि क्विक सिंगल या वेळेला पूर्ण होतोय. आणि पुढच्या ओव्हरसाठी मात्र स्ट्राईक असेल ती विकास मेहतर यांच्याकडे. 1 धावेची भर पडतीये. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकाच्या आकड्यात बदल होतोय. 6 गडी बाद 5 षटकांखेरीज 29 धावा धावफलकावरती आहेत आणि आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 धावांची. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा. चेक चेक. शेवटची 3 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहिली आहेत. श्री बॉईज आपण लक्षात घ्या, 3 मिनिटांचा अवधी आहे आपल्याकडे फक्त. सहा चेंडू 12 धावा. आणि पॉवर प्लेची ओव्हर आहे. या पॉवर प्ले मध्ये मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि आज इतिहास घडवण्याची संधी खऱ्या अर्थानं मात्र विकास मेहतर आणि निशांत टेमकर या 2 फलंदाजांच्या हातामध्ये आहे. त्या दिवशी एका स्पर्धेमध्ये समालोचन करताना आम्ही नक्कीच असं वाक्य वापरलं. कोणीतरी आम्हाला विचारलं की तुम्हाला क्रिकेट इतकं का आवडतं. तर खऱ्या अर्थाने ज्या वेळेला मैदानावरती इतिहास घडत असतो त्यावेळेला मात्र त्या इतिहासाला आवाज देण्याची संधी आणि त्या इतिहासाला आवाज देण्याचं भाग्य आमच्यासारख्या समालोचकांना मिळतं. आणि असाच काहीसा इतिहास आज या मैदानावरती घडतोय की काय. 6 चेंडू आणि 12 धावा. हातातून गेलेली मॅच खऱ्या अर्थाने मात्र तोंडातला घास मात्र या ठिकाणी खेचून आणलेला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय की काय हे आपल्याला बघायचं आहे. विकास मेहतर आणि निशांत टेमकर यांच्यावरती जबाबदारी आहे. शेवटचं हे निर्णायक षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रतीक लाड.
क्रिकेटमधली ही अनिश्चितता सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला असं वाटलं होतं की आता हा सामना सम्राट पॅकरच्या हातातून निसटलाय, पण विकास मेहतरनं मात्र एक जबरदस्त असं पुनरागमन आपल्या टीमला करून दिलंय. प्रतीक लाड विरुद्ध विकास मेहतर. शेवटच्या ओव्हरचा पहिला चेंडू. 6 चेंडू 12 धावा. काय घडणार, काय बिघडणार पाहूया. ओव्हरचा पहिला चेंडू स्विंग अँड मिस. फटका फसलाय. चेंडू सरळ यष्टी रक्षकाकडे चाललाय. निर्धाव चेंडूने सुरुवात होते या शेवटच्या षटकाची. अशा क्षणाला मात्र एक छोटीशी चूक खूप महाग पडू शकते. पुन्हा एकदा मात्र मेच टाइम स्ट्रोक येतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. बॉल हातातून निसटलाय. सिंगलने डबलला कन्वर्ट करतील का, पण नाही. त्या ठिकाणी मात्र कर्णधार होते प्रतीक चव्हाण. स्ट्राईक रोटेट होते. निशांत टेमकर वरती आता मात्र ही जबाबदारी आली आहे. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. एकंदरीत हा 2 षटकारांचा सामना आहे. तसं बघायला गेलं तर कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. तुम्ही एका बॉलमध्ये 9 धावा सुद्धा बनवू शकता या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा प्रतीक लाड आणि स्ट्राईक वरती मात्र निशांत टेमकर. यावेळेला मात्र सबोर खेळलाय. पाठीमागे फिल्डर नाहीये. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 4 4 4. येतोय हा बाटली बॉय बिग बॅश. चौकार. काय फटका खेळलाय निशांत टेमकरने. पॉवर प्लेचा उचललाय पुरेपूर फायदा आणि इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती ठोकलाय चौकार. आता मात्र 3 बॉल आणि 7 धावा असं या सामन्याचं समीकरण. मॅच मधली मात्र चुरस कायम आहे. मॅच मधला रंग कायम आहे. या चौकारानं मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र वापसी करून दिली आहे. पुनरागमन करून दिले ते सम्राट पॅकर संघाला. तीन बॉल आणि 7 धावा. पुन्हा एकदा मात्र वाईड लाईन यॉर्कर. डिक्लेअर कडे बॉल जाईल. 1 धाव मिळतीये. आता 2 चेंडू आणि 6 धावा. काय घडणार, काय बिघडणार, अगदी निशब्द करून सोडणार हा सामना म्हणावा लागेल. डगआउट मध्ये मात्र आता सम्राट पॅकर कडून सगळ्यांचे फिंगर क्रॉस झाले आहेत. हृदयाचे ठोके वाढले आहेत. ताण अगदी शिगेला पोचलाय. आणि हा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. येस, आणि रिव्ह्यू मागितलाय. डावासाठी जो एक रिव्ह्यू आहे त्याचा वापर इथे मात्र केला जातोय श्री बॉईज कडून. ऑनफिल्ड पंचांचं ओरिजिनल डिसिजन हा व्हाईट बॉल आहे, पण टीव्ही अंपायर मात्र या रिव्ह्यू नंतर काय निर्णय देतात हे आपल्याला पाहायचंय. and it's a fair delivery. रिव्ह्यू सक्सेसफुल. श्री बॉयचा हा रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. त्यामुळे 1 बॉल आणि एका बॉल मध्ये बनवायच्या आता धावा 6. 1 बॉल 6 धावा. शेवटचा बॉल 6 पाहिजेत. एक चेंडू आणि 6 धावा. या मॅचचं समीकरण. शेवटचा बॉल मित्रांनो, जरा मॅच आवडली असेल तर या दोन्ही टीमसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
शेवटचा बॉल, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. धडधड 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 होत आहे मनामध्ये. प्रेशर दोन्ही बाजूला आहे. प्रतीक लाड आणि निशांत टेमकर, चर्चा होते विकास मध्ये आणि निशांत मध्ये. षटकार ठोकावा लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी. चला पुढील दोन्ही टीमने सुद्धा रेडी राहायचंय. लगेच हा सामना जसा संपेल तसं मात्र आपल्याला लगेच मैदानावरती उतरायचंय. शेवटच्या बॉलकडे वळूया. फुल टॉस चेंडू आणि या बॉलवरती बॉल जातोय आर पार, सीमा रेषा पार. आणि हा 6 नव्हे तर 9 धावांचा फटका आहे. काय बॉल टाकलाय आणि काय फटका केलाय मित्रांनो. मॅच आवडली असेल तर जरा टाळ्या होऊन जाऊ द्या विकास मेहतर आणि निशांत टेमकर साठी. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ कमबॅक.